गडचिरोली चिमूर लोकसभा प्रचार सभा आरमोरी येथे संपन्न। आज आरमोरी येथील गडचिरोली चिमूर लोकसभेच्या प्रचार सभेला महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेरिथल्ला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पडोळे, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार अभिजित वंजारी मन्यावार गडचिरोली चिमूर लोकसभेच्या प्रचार सभेला उपस्थित होते। उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान आपल्या प्रचार सभेत आरमोरी विधानसभेतील सर्व बूथ कमिटी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पडोळे यांनी भाजपवर आरोप केले। या कार्यक्रमात रमेश चैनिथला यांनी रोजगार, विकास या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला, तर ब्रह्मपुरीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 3 लाख मतांनी विजय मिळवतील असे विधान विजय वडेट्टीवार यांनी डॉक्टर किरसान उमेदवार गडचिरोली चिमूर लोकसभा यांच्यासाठी केले। गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज। की आम्ही या देशातल्या बहुजनांची ओबीसी सकट सगळ्यांची आर्थिक जनगणना आम्ही करू आणि प्रत्येकाला सत्तेचा वाटा मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करू। आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या भल्याची आहे। आपला तुमचा आमचा पैसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून या मोदी सरकारने जीएसटी आणलं। जीएसटी आणून तुम्हा आम्हाला लुटायला चालू केलं, रोज महागाई वाढायला लावली। बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण काय होतं की मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि आपल्या शेवटच्या माणसापर्यंत पाठवायचे। मोदी सरकारने काय केलं, आपले पैसे काढले, आपल्या जवळून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढले आणि अदानी अंबानीच्या घरी पाठवले। ते बरोबर आहे ना? महागाई वाढली आणि त्या महागाईमुळे आज सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलं। बाबासाहेब आंबेडकर मी नाही म्हणत, भाजपवाले असं म्हणतात, त्यांचा सर्वे म्हणतो लंबी दुकानदारी झालीच आहे त्याची। नेत्याची जिरवायला होळी आला, होळीला गचंडी मारायसाठी उसंडी गेला आणि ते दोघे कोडवते त्याला कोणी नाही विचारत म्हणून इकडे तिकडे पडते, त्याचं नाव कोडवते। बरोबर आहे की नाही? आज यामध्ये या लोकांना विचारा, खरा आदिवासी या भूमीतला या देशातला खरा पहिला मालक कोण? ज्या जंगल जमीन कोणी राखली त्या आदिवासींनी राखली। आणि म्हणून ही मंडळी जर आली यांना विचारा की तू बेटा आदिवासी होस की वनवासी होस?